Dear students, Namaste. In this video, we will implement our next practical, that is practical number 7. Execute SQL queries using string arithmetic date and time aggregate function from Database Management System syllabus. So let's start. So here, first, you all please read these theoretical points like what are the different string functions, what are their syntaxes, and how to use arithmetic functions, date and time functions, aggregate function. Okay, so we will implement our next practical, that is practical related question. Here we have to create employee and department table. In practical number 6 we already created employee table and department table also. Same procedure you have to follow and create employee table and department table in this database also. So please watch this video practical number 6, then you can understand how to create EMP table and department table. So here just go through this code. Here I created employee table. Here I created employee table. Okay. Then here I inserted records into employee table. So you have to perform this in your system. Then for department table, here I created department table and here I inserted records into department table. So you have to create these tables in your database. Okay, after insertion of data into employee table and department table, now we will solve these queries. So first is write output of the following queries. तर आपल्याला या क्वेरीजचं आउटपुट लिहायचं आहे. क्वेरीज त्यांनी दिलेले आहेत, आपल्याला आउटपुट लिहायचं. सो फर्स्ट इज सिलेक्ट ABS -15 फ्रॉम ड्युएल. तर या क्वेरीचा यूज कशासाठी आहे, तर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काढण्यासाठी त्या क्वेरीचा यूज होतो. म्हणजे तो काय करतो की त्याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर तिला पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट करतो. सो इथे आपण त्याचं आउटपुट बघूया. सो ABS -15 हे कॉलमचं नाव झालेलं आहे आणि व्हॅल्यू आलेली आहे 15. सो दिस इज द आन्सर. देन सेकंड क्वेरी, सिलेक्ट EXP4 फ्रॉम ड्युएल. मीन्स आपल्याला इथे एक्सपोनंट काढायचा आहे 4 चा. सो आपण बघूया त्याचा आन्सर. तर तुम्ही कॅल्क्युलेटरवर काढल्यानंतर ते सेम आन्सर तुम्हाला आलेलं दिसेल. सो दिस इज द आन्सर ऑफ EXP4. The next question, select power 4,2 from dual. 4,2 means 4 raised to 2. So we will check what is the answer. Select 4,2 from dual. म्हणजे raised to काढायचा असेल then it will implement. So 16 म्हणजे 4 चा स्क्वेअर काढलाय, क्यूब काढायचा इथे 3 द्या. म्हणजे तुम्ही बेस आणि पॉवर इथे चेंज करू शकता. सो आन्सर इज 16. देन नेक्स्ट इज सिलेक्ट मॉड 10,3. म्हणजे 10 ला 3 ने डिवाइड केल्यानंतर जो रिमाइंडर राहणार आहे ते म्हणजे तुमच्या मॉडचा आन्सर आहे. ओके, सो हियर आय विल परफॉर्म. ओके, सो आन्सर इज 1. सो 1 रिमाइंडर राहतो. देन नेक्स्ट इज सिलेक्ट स्क्वेअर रूट ऑफ SQRT 16 फ्रॉम ड्युएल. तर याचा यूज स्क्वेअर रूट काढण्यासाठी होतो. तर 16 चा स्क्वेअर रूट आहे 4. सो आन्सर इज 4. सो हियर आय विल इम्प्लिमेंट दिस. ओके, सो 4 हे आन्सर आलेलं आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, राईट आउटपुट ऑफ द फॉलोइंग क्वेरीज. आता स्ट्रिंग क्वेरीज, स्ट्रिंग ऑपरेशन्स आपल्याला परफॉर्म करायचे आहेत. फर्स्ट इज सिलेक्ट कॉनकॅट श्रेयस NBA फ्रॉम ड्युएल. तर कॉनकॅट फंक्शनचा यूज आपल्याला बघायचा आहे. सो हियर आय विल इम्प्लिमेंट दिस. सो रन. श्रेयस आणि NBA या दोन व्हॅल्यूज काय झालेले आहेत, जॉईन झालेले आहेत. सो दिस इज द यूज ऑफ कॉनकॅट. देन नेक्स्ट सिलेक्ट LTrim श्रेयस, SSS लिहिलेला आहे लास्ट,
कॉमा एस फ्रॉम ड्युएल. तर ltrim यूज काय आहे आपण बघूया, आउटपुट आल्यानंतर आपल्याला समजेल. सो ltrim मीन्स लेफ्ट ट्रिम. ट्रिम मीन्स काय करणार आहे, तो लेफ्ट साइडला जो एस आहे, एसचा ऑकरन्स तो डिलीट करणार आहे. बघा इथे एच पासून पुढची स्ट्रिंग प्रिंट झालेली आहे. देन नेक्स्ट सिलेक्ट आर ट्रिम म्हणजे राईट ट्रिम करणार आहे. आता बघूया आपण त्याचा आन्सर. सिलेक्ट आर ट्रिम म्हणजे राईट साइडला जे एस ऑकरन्सेस असतील तर ते डिलीट होतील. सो इथे बघा ट्रिपल एस डिलीट झालेला आपल्याला दिसतंय बिकॉज इट इज ऑन राईट साइड. सो आर ट्रिम, राईट ट्रिम. देन नेक्स्ट सिलेक्ट लोअर सेल्स फ्रॉम ड्युएल. आता सेल्स कसं दिलेलं आहे, कॅपिटल मध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला ते लोअर केस मध्ये काढायचं आहे. सो इनपुट दिलेलं आहे अप्पर केस मध्ये, आपल्याला लोअर केस विचारलेली आहे. सो आन्सर इज सेल्स लोअर केस मध्ये डिस्प्ले झालेला आहे. देन नेक्स्ट राईट आउटपुट ऑफ द फॉलोइंग क्वेरीज. सिलेक्ट सिसडेट फ्रॉम ड्युएल म्हणजे सिस्टीमची जी करंट डेट असेल ती प्रिंट होईल. ओके, सिस्टीमची डेट म्हणजे तुमच्या कम्प्युटरवर जी डेट आता डिस्प्ले होते ती डेट डिस्प्ले होणार आहे. सो हियर आय विल इम्प्लिमेंट. आता हे आउटपुट प्रत्येकाचं वेगळं येईल. तुम्ही ज्या दिवशी क्वेरी रन कराल त्यावेळी तुमच्या कम्प्युटरमध्ये जी डेट डिस्प्ले होते ती तिथे डिस्प्ले होणार आहे. ओके, तर इथे बघा आज मी रन केलेलं 22 नोव्हेंबर 21, तर ही माझ्या सिस्टीमची आजची डेट आहे. देन नेक्स्ट सिलेक्ट नेक्स्ट डे सिसडेट कॉमा THUR फ्रॉम ड्युएल. तर याचा आउटपुट काय येते बघूया. सिलेक्ट नेक्स्ट डे. बघा इथे आउटपुट आल्यानंतर समजेल. रन 25 नोव्हेंबर 21 म्हणजे काय, आज 22 नोव्हेंबर माझ्या सिस्टीमची डेट आहे. मग थर्सडे कधी येत आहे, तर त्याची नेक्स्ट डेट येणार आहे. म्हणजे आज 22 आहे, तर आपण जर कॅलेंडर पाहिलं, 1 मिनिट आय विल ओपन माय कॅलेंडर. सो 25 ला थर्सडे आहे. इथे आपण म्हटलं की डेचं नेम दिलंय, ते स्टार्ट होतं THUR पासून. सो 25 इथे डिस्प्ले झालाय, 25 नोव्हेंबर 21. टुडेज सिस डेट इज 22 नोव्हेंबर. सो आन्सर इज 25 नोव्हेंबर 21. सिलेक्ट ऍड मंथ्स सिस डेट कॉमा 2 फ्रॉम ड्युएल. आता ऍड मंथ फंक्शन आहे. ऍड मंथ फंक्शनचा यूज बघूया आपण. रन. सो 22 जान 2020 म्हणजे सिस्टीमची जी डेट आहे त्याच्यामध्ये 2 मंथ्स त्याने ऍड केलेले आहेत, म्हणजे डिसेंबर अँड जानेवारी. सो आज 22 नोव्हेंबर आहे, तर 2 महिन्यांनी आज 22 जानेवारी 2022 असणार आहे. सो दिस इज ऍड मंथ्स फंक्शन. देन नेक्स्ट सिलेक्ट लास्ट डे सिस डेट फ्रॉम ड्युएल. तर आपण चेक करूया काय आउटपुट आहे. सिलेक्ट लास्ट डे सिस डेट फ्रॉम ड्युएल. सो हियर आय विल इम्प्लिमेंट. तर या महिन्याचा लास्ट डे आहे. आजची सिस डेट तो घेईल सिस्टीम डेट, आणि त्या महिन्याचा शेवटचा जो दिवस आहे म्हणजे 30 नोव्हेंबर 2021 त्याने प्रिंट केलेले. बघा हा 30चा महिना आहे. सो लास्ट डे ने त्या महिन्याचा करंट मंथचा लास्ट डे येतो. ओके. देन नेक्स्ट इज सिलेक्ट मंथ्स बिटवीन सिस डेट हायर डेट फ्रॉम EMP. आता EMP टेबलमध्ये हायर डेट नावाचा कॉलम आहे. तर सिस डेट पासून हायर डेट म्हणजे आपण जे हायर डेट कॉलमला व्हॅल्यू टाकलेले ती, या दोघांमध्ये किती महिन्यांचा गॅप आहे ते आउटपुट इथे डिस्प्ले होणार आहे. तर तुम्हाला मी एम्प्लॉई टेबल क्रिएट कसा करायचा हे सांगितलं होतं. आपण पहिल्यांदा बघूया एम्प्लॉई टेबलचा आउटपुट. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. हा रन केल्यानंतर तुम्हाला इथे हायर डेट दिसेल. बघा 21 ऑगस्ट 2002, 2000, 2008, 26 मार्च, 5 जून 10. सो आता आपण ती क्वेरी रन करूया. सिलेक्ट मंथ्स बिटवीन सिस डेट कॉमा हायर डेट फ्रॉम EMP. याचा अर्थ काय की सिस्टीमची जी आजची डेट आहे, सिस्टीम मध्ये जी डिस्प्ले होते त्या डेट पासून हायर डेट कॉलम मध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत इथे दिसत आहेत आपल्याला,
तर त्यांच्या मध्ये किती महिन्यांचा गॅप आहे तर ते डिस्प्ले होणार आहे. सो हिअर आय विल इम्प्लिमेंट. सो 4 एम्प्लॉईचे इथे महिने प्रिंट झालेले आहेत. ओके, मंथ्स बिटवीन सिस डेट अँड हायर डेट. ओके, देन नेक्स्ट theory question. Use of format function with syntax and example. Format function. So here use of format function. Use of format function and example आपल्याला विचारलेला आहे. ओके, तर त्याचं एक्झाम्पल आपण बघूया. आणि मंथ्स बिटवीन फंक्शन विथ सिंटॅक्स अँड एक्झाम्पल. मंथ्स बिटवीन आपण आत्ताच पाहिलेला आहे. ओके, तर ह्याचे आन्सर्स बघूया काय काय आहेत. सो theory questions. From theory question, first question is use of format function with syntax and example. So this format function is not working in Oracle 10G. तर आपण Oracle 10G जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं आहे त्याच्यामध्ये ते वर्क होत नाही, बट MySQL मध्ये ते वर्क होतं फंक्शन. तर आपण त्याचा स्टडी करूया. आन्सर ऑफ फॉर्मॅट फंक्शन इज द फॉर्मॅट फंक्शन इज वन ऑफ द स्ट्रिंग फंक्शन which is used to format the specified value in the given format. Syntax is format then value comma format comma culture. Okay, so here my first example is select format 25 comma n. Here n specifies the number value with fraction part. So output is 25.00. So this is the format function. Another one example of format the current time with AM or PM. So here my query is select format sys date time. इथे आपण जो सिस्टीमचा डेट टाइम आहे तो ऍक्सेस करणार. टाइम जो चालू आहे तो त्याला नंबर मध्ये कन्व्हर्ट करायचंय आणि आवर मिनिट, आवर देन कोलन देन मिनिट आणि टी मीन्स हिअर AM और PM डिस्प्ले होईल. तर इथे बघा आउटपुट डिस्प्ले झालंय 11:50 AM. तर फॉर्मॅट फंक्शन हे MySQL यामध्ये वर्क होतं. ज्यांच्याकडे MySQL इन्स्टॉल असेल ते ही क्वेरी परफॉर्म करू शकतात. देन नेक्स्ट इज सेकंड क्वेश्चन इज यूज ऑफ मंथ्स बिटवीन फंक्शन विथ सिंटॅक्स अँड एक्झाम्पल. सो मंथ्स बिटवीन आपण इथे पाहिलेलंच होतं आता मंथ्स बिटवीन ई क्वेश्चन मध्ये. तर त्याचा आन्सर पाहूया. मंथ्स बिटवीन फंक्शन इज यूज टू गेट द नंबर ऑफ मंथ्स बिटवीन द डेट्स. Syntax months between date 1 comma date 2. Here my example is select months between 1 November 2015 comma 1 February 2015 from dual. तर dual हा एक प्रीडिफाईन सिस्टीम जनरेटेड टेबल असतो, त्यामधून या व्हॅल्यूज जनरेट होतात. तर 1 नोव्हेंबर टू 1 फेब्रुवारी 2015 मध्ये 9 मंथचा डिफरन्स आहे. तर इथे आपल्याला ते आन्सर मिळालेलं आहे. So next thing is next question. Here exercise we have to create employee and here department table schema is not given. So we are referring the table which we have created in practical number 6. So practical number 6 मध्ये आपण employee table create करायला शिकलेलो आहोत आणि department table आपण create केलेला आहे. तर तोच टेबल आपण इथे यूज करणार आहोत. तर त्याच्यासाठी प्रॅक्टिकल 6 चा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला EMP टेबल आणि डिपार्टमेंट टेबल कसा क्रिएट करायचा आहे ते सांगितलेलं आहे. इथे मी डायरेक्टली तो यूज करणार आहे. सो हिअर आय विल प्रिंट दिस फर्स्ट 2 टेबल, म्हणजे आपल्याला कळेल की त्यामध्ये काय डेटा आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. सो EMP टेबल विल बी डिस्प्ले. सो EMP number, e-name, date number, date name, job ID, salary and hire date. And here I want to print department table. So table name is DEPT. Select it and run. So this one is department table. Okay, so first question we have to solve.
display information of employees whose salary is greater than average salary of all employees. म्हणजे इथे आपण एम्प्लॉई टेबल जर रन केला तर आपल्याला अशा एम्प्लॉईचे डिटेल्स प्रिंट करायचे आहेत की ज्याची सॅलरी ही ऑल अदर एम्प्लॉईच्या ॲव्हरेज सॅलरीपेक्षा जास्त आहे. ॲव्हरेज सॅलरी कशी काढतो आपण की सगळ्या एम्प्लॉईची सॅलरीची ॲडिशन डिवाइड बाय नंबर ऑफ एम्प्लॉई, म्हणजे या सगळ्यांची ॲडिशन डिवाइड बाय 4. तर आपल्याला पहिली क्वेरी सॉल्व करायची आहे. सो हियर इज माय फर्स्ट क्वेरी. सो हियर आय विल डिस्प्ले. सो इथे बघू शकता सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन सिलेक्ट ॲव्हरेज सॅलरी फ्रॉम EMP. म्हणजे काय, इथे सब क्वेरी आहे. सब क्वेरी म्हणजे ही मेन क्वेरी आहे आणि त्याच्या इनसाइड ही सब क्वेरी लिहिलेली आहे. तर पहिल्यांदा अगोदर सब क्वेरी एक्झिक्यूट होईल. इथे काय होणार आहे तर सॅलरी कॉलम जो आहे त्याची ॲव्हरेज सॅलरी कॅल्क्युलेट होईल आणि मग इथे जी व्हॅल्यू मिळणार आहे ॲव्हरेज सॅलरीची त्याच्याशी आपण अशा एम्प्लॉईचं रेकॉर्ड चेक करणार आहे की त्याची सॅलरी ग्रेटेस्ट असेल ॲव्हरेज सॅलरीपेक्षा. सो चेक करूया असे एम्प्लॉई कोण आहेत. रन. सो हियर एम्प्लॉई ओंकार अँड आशिष हॅव्हिंग more than salary of average salary. So this is the output of first question. Then second, display total employees in sales department with its location. तर लोकेशन कुठे आहे बघा, लोकेशन हे डिपार्टमेंट टेबल मध्ये आहे लोकेशन, आणि एम्प्लॉई टेबल मध्ये डिपार्टमेंट नंबर हा जो कॉलम आहे आणि डिपार्टमेंट टेबल मध्ये डिपार्टमेंट नंबर कॉलम सेम आहे. म्हणजे आपल्याला इथून ऍक्सेस करून त्याचं लोकेशन आपल्याला प्रिंट करायचं. ओके, तर सेल्स मध्ये कोण काम करतंय तर आपल्याला एम्प्लॉई टेबल मधून डिपार्टमेंट कळेल. सेल्स ओंकार इज वर्किंग अँड डिपार्टमेंट नंबर इज 21 आणि 21 डिपार्टमेंट नंबरचं लोकेशन काय तर ते डिपार्टमेंट मधून कळेल मुंबई. तर आपल्याला या सगळ्या गोष्टी प्रिंट करायच्या आहेत. सो हियर माय क्वेरी इज, इट इज लिटिल बिट डिफरंट. Here I use join because दोन टेबल मधला डेटा आपल्याला फेच करायचा आहे. तर ही पूर्ण क्वेरी मी यूज करणार आहे. ओके, तर ई हे काय लावले मी रेफरन्स, अलाइज म्हणतात त्याला. म्हणजे हा जो ई आहे हा या एम्प्लॉई टेबलचा ई, म्हणजे हा ऑब्जेक्ट या एम्प्लॉई टेबलचा पूर्ण ऍक्सेस घेतो. ओके, सो ई डॉट ई नेम, आपल्याला ई नेम प्रिंट करायचं आहे. डी डॉट लोकेशन, डी कुणाचा अलाइज बनवलाय मी डिपार्टमेंट टेबलचा. इथे बघा लिहिलंय EMP ई डिपार्टमेंट डी. ओके, तर ई डॉट ई नेम मीन्स व्हॉट, EMP टेबल मधून ई नेम ऍक्सेस करायचा आहे कॉलम. डी डॉट लोकेशन मीन्स व्हॉट, डिपार्टमेंट टेबल मधून लोकेशन कॉलम ऍक्सेस करायचा आहे. फ्रॉम EMP ई जॉईन. ओके, डिपार्टमेंट डी ऑन. आता बघा ई डॉट डिपार्टमेंट नंबर डी डॉट डिपार्टमेंट नंबर, म्हणजे एम्प्लॉई टेबल मधला डिपार्टमेंट नंबर आणि डिपार्टमेंट टेबल मधला डिपार्टमेंट नंबर सेम असायला पाहिजे. जिथे एम्प्लॉई डिपार्टमेंट नेम हे सेल्स असणारे असे घ्यायचे फक्त. सो हियर आय विल रन धिस. सो हियर युसुफ अँड ओंकार वर्किंग इन सेल्स डिपार्टमेंट अँड लोकेशन इज मुंबई. So this is the answer of second query. Okay, now next, display maximum and minimum salary of employees. तर min आणि max या दोन फंक्शनचा यूज करून आपल्याला आन्सर मिळेल min and max. So here I will execute. Select min salary column, max salary column from employee. So here I will execute. So this is the answer. Minimum salary 18,000, maximum salary 48,000. Next question. Display total salaries of employees working in production department with department number and location of department. तर आता इथे क्वेरी मध्ये थोडंसं मिस्टेक झालेली आहे. तर टोटल सॅलरी आपल्याला डिस्प्ले करायची आहे अशा एम्प्लॉईची की जे प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करतात आणि त्यांचं लोकेशन सुद्धा ते प्रिंट करायला सांगतात. तर इथे काय प्रॉब्लेम होतो की इथे आपण ग्रुप करणार आहोत. म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये जेवढे एम्प्लॉई काम करणार आहेत त्यांची सॅलरी आपण सम करणार आहोत.
बट लोकेशन आपण ग्रुप करू शकत नाही, ते नंबर ऑफ एम्प्लॉईचं आहे. तर इथे आपण लोकेशन घेणार नाही प्रिंट करायला, बिकॉज इट गिव्स एरर, राईट. बिकॉज आपण इथे ग्रुप करतोय अँड ग्रुप इज नॉट वर्किंग ऑन दॅट टाइप ऑफ क्वेरी. सो हियर माय क्वेरी इज display total salaries of employees working in production department with department number and location. तर आपण department number and sum of salary display करणार आहोत. So here I will execute. So production department and sum of salary is 18,000. So this is the answer of that query. The next one is list the employees with hire date in format January 2018. म्हणजे आपल्याला फर्स्ट मंथ प्रिंट करायचा आहे, देन डे अँड देन इयर प्रिंट करायचंय. तर आपल्याकडे किती एम्प्लॉई आहेत आपण बघूया. सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP, रन. तर आपला जो सिंटॅक्स आहे बघा, डेट, मंथ आणि इयर, आणि त्यांनी कसं सांगितलंय, मंथ, डेट आणि इयर सांगितलंय. मंथ अगोदर आहे, तर आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये चारही एम्प्लॉईचा डेटा प्रिंट करायचा आहे. सो क्वेरी इज लाईक धिस. सिलेक्ट इनेम प्रिंट करतोय मी. टू कॅर हे फंक्शन ओरॅकल मध्ये वापरतात फॉर्मॅट, जसं फॉर्मॅट फंक्शन MySQL मध्ये आहे तसंच हे फॉर्मॅटिंग करण्यासाठी टू कॅर फंक्शन वापरलं जातं. तर तो काय करणार आहे, हायर डेट कॉलम घेणार, इथे जो हायर डेट कॉलम आहे, आणि त्याला कन्वर्ट करणार. तर अगोदर मंथ, नंतर डे DD आणि 4 डिजिट मध्ये इयर. तर या फॉर्मॅटमध्ये तो कन्वर्ट करणार आहे. बघा, अगोदर आपला डे आहे, नंतर मंथ आहे, नंतर इयर. पण आता काय होणार आहे, मंथ, डे आणि इयर मध्ये कन्व्हर्जन चारही जणांचं, इनेम आणि हायर डेट. बघा, हे आउटपुट आपल्याला मिळाले. सो दिस इज द आन्सर. देन नेक्स्ट क्वेरी, डिस्प्ले द डिफरन्स इन जॉइनिंग डेट्स ऑफ एम्प्लॉई आशिष अँड श्रेयस. तर सर्वात आधी मला माझ्या टेबलमध्ये आशिष आणि श्रेयस एक्झिट आहेत का बघावं लागेल. सो आशिष इज देअर बट श्रेयस रेकॉर्ड इज नॉट देअर. तर आपण श्रेयसच्या जागी दुसरी एखादी व्हॅल्यू घेऊया. ओके, तर आशिषच्या जागी मी ओंकार आणि सोनाली या दोघांचा रेकॉर्ड कम्पेअर करतो. ओके, आशिष आहे बट क्वेश्चन मध्ये आपल्याला श्रेयस दिले, सो तो नाहीये, बट आपण कोणते तरी दोन आपल्याकडे जे अवेलेबल आहेत ते घेऊया. सो तुम्ही इन्सर्ट करताना ही दोन नावं जरी टाकली तरी चालतील, नो प्रॉब्लेम. तर आपल्याला डिफरन्स लक्षात घ्यायचं, तर मंथ्स बिटवीन हे फंक्शन आपण यूज करू शकतो. मंथ्स बिटवीन, तर मंथ्स बिटवीन मध्ये दोन मंथ्स डेट घ्यावे लागतील. तर बघा, सिलेक्ट मंथ्स बिटवीन फंक्शन, तर आपण इथे सबक्वेरी वापरली. तर इथे काय सिलेक्ट होणार आहे, सिलेक्ट हायर डेट फ्रॉम एम्प्लॉई वेअर इनेम इक्वल टू सोनाली. तर सोनालीची हायर डेट सिलेक्ट होणार आहे इथे 26 मार्च 2008. याचा आन्सर असणार आहे 26 मार्च 2008. देन कॉमा, सिलेक्ट हायर डेट फ्रॉम एम्प्लॉई वेअर इनेम इज इक्वल टू ओंकार. ओंकारची डेट आहे 21 ऑगस्ट 2002. तर इथे सोनालीचे हायर डेट अँड हियर ओंकारचे हायर डेट, या दोघांमध्ये किती मंथचा डिफरन्स आहे ते प्रिंट होणार आहे. सो हियर आय विल एक्झिक्यूट. सो 4 रोज आहेत, तर 4 टाइम या व्हॅल्यूज प्रिंट होणार आहेत 4 रोज असल्यामुळे. So value is same 67.16. Okay, so you can refer this. So this is the answer. Now next, question number 2, write output of the following queries. Select upper production from dual. तर production या स्ट्रिंगला काय करायचंय, upper करायचं आहे. So here I will execute it. Run. सो प्रोडक्शन जे इथे लोअर मध्ये आहे ते अप्पर मध्ये इथे प्रिंट झाले. देन नेक्स्ट, सेकंड, सिलेक्ट लेंथ सेल्स फ्रॉम ड्युएल. तर सेल्स या स्ट्रिंगची लेंथ डिस्प्ले होईल. तर सेल्स मध्ये 5 कॅरेक्टर आपल्याला दिसत आहेत, तर 5 हे आन्सर असायला हवं. ओके, सो सिलेक्ट हियर, सिलेक्ट. सो 5 इज आन्सर. ओके, देन नेक्स्ट, select substar production cells 3,4 from dual. Select substar production cells 3,4 from dual. तर आपण बघूया आन्सर काय आहे. रन. सो बघा, 3 थर्ड कॅरेक्टर कोणता आहे, 1 2 3 थर्ड कॅरेक्टर O आहे.
तर या थर्ड कॅरेक्टर पासून 4 कॅरेक्टर्स घ्यायचे आहेत, म्हणजे ODUC. So this is the subster answer. Okay, this is starting point and this is the end point. Okay, so this is the answer. Then next, select instar production arrow 3,2 from dual. तर आपण ही क्वेरी बघूया. ओके, ओके, सिलेक्ट instar production arrow 3,2 from dual. तर मी इथे लिहिलंय इट बिगिन्स विथ थर्ड कॅरेक्टर. स्टार्टिंग पॉइंट काय? थर्ड कॅरेक्टर. अँड सर्च सेकंड ऑकरन्स ऑफ RO. तर RO चेक करणार आहे. थर्ड कॅरेक्टर म्हणजे O. सो हियर instar production RO, 3,2. So 3 is starting point, 2 is occurrence from dual. मीन्स वॉट? याचं मिनिंग काय आहे की थर्ड कॅरेक्टर पासून चेक करायचंय इन स्ट्रिंग आहे का RO. RO हे दोन कॅरेक्टर म्हणजेच ही RO नावाची स्ट्रिंग यामध्ये एक्झिट आहे का, आणि चेक करायचंय थर्ड कॅरेक्टर पासून, म्हणजे O पासून चेक करायचंय. आणि कितवा ऑकरन्स धरायचा? दुसरा. म्हणजे O पासून एकदा RO मिळाला तो सोडून दुसरा ROचं लोकेशन मिळतंय का, तर ते आपल्याला चेक करायचंय. सो थर्ड कॅरेक्टर इज O आणि O पासून एकही ऑकरन्स ROचा नाही. RO इथे प्रेझेंटच नाहीये, आणि जरी प्रेझेंट असला त्याने सेकंड ऑकरन्स सांगितलाय सर्च करायला. सो इट इज नॉट देअर. सो आउटपुट मे बी 0. येस, आउटपुट इज 0. So next is select greatest 10 Jan 2007, 12 October 2007 from dual. The greatest function इथे यूज करायला सांगितलेलं आहे. So here we can use. So here run greatest. So 12 October 2007. So greatest function, it returns greatest value from the given two values. Okay. So now next is select date add 2014-1 interval 1 day from dual. आता from dual हे Oracle 10G मध्ये, from dual Oracle 10G मध्ये यूज होतं. बट डेट ऍड आणि डेट डिफ हे जे दोन फंक्शन आहेत ते MySQL यामध्ये रन होतात, बट तिथे फ्रॉम ड्युएल करण्याची गरज लागत नाही. तर हे दोन्ही फंक्शन ओरॅकल 10G मध्ये एरर देणार आहे. तर आपण फर्स्ट बघूया डेट ऍड नावाचं जे फंक्शन आहे, तर ते मी रन करून बघतो इथे. So it will give an error message that is missing right parenthesis because it is not available in Oracle 10G and it is not correct syntax of date add. So here error is missing right parenthesis. So in Oracle 10G there is a one to date function. To date means मला या 1 जानेवारी 2014 मध्ये एक डे पुढचा ऍड करायचा आहे. सो मी इथे बघा हे फंक्शन यूज करणार आहे. टू डेट म्हणजे तो त्या डेटला कन्व्हर्ट करेल डेट कन्व्हर्जन मध्ये, आणि 1 जानेवारी 2014 मध्ये 1 ऍड होईल, 1 डे. म्हणजे त्याच क्वेरीला मी या ओरॅकल 10G च्या सपोर्ट करणाऱ्या क्वेरीमध्ये कन्व्हर्ट केलंय. तर बघा 2 जान 2014 हे आउटपुट आलेलं आहे. 2_date आहे. Okay, so next is select a date diff. So date diff is again gives difference between date, but it is again available in MySQL, and this is also not a proper syntax, so it will give again error message. So here I will execute for reference. So run it. So date diff invalid identifier. So date diff is not available in Oracle 10G. So it will give an error message. Okay. So here
we have concluded our practical number 7. We will start our practical number 8 in next video. Please share this video with your friends so they can also easily understand all the concept of database management system. Okay, thank you.